Good morning, student. Today we are going to learn Unit 1, Activity 2, A Key to Heaven. विद्यार्थ्यांनो, आज आपण इंग्रजीच्या पहिल्या पाठामध्ये ॲक्टिव्हिटी 2, अ की टू हेवन शिकणार आहोत. अ की टू हेवन म्हणजे स्वर्गाची चावी, स्वर्गाचा मार्ग. अ प्ले हे एक नाटक आहे. सीन 1, किंग्स कोर्ट. तेनाली रामन, कोर्टियर 1 अँड कोर्टियर 2 आर वेटिंग फॉर द किंग. तर राजाच्या दरबारामध्ये तेनालीरामन, दरबारी पहिला आणि दरबारी दुसरा राजाची वाट पाहत आहेत. देअर इज अ साऊंड ऑफ ट्रम्पेट अँड ड्रम्स. द किंग वॉक्स इन अँड ऑल द कोर्टियर स्टँड अप. तर त्या ठिकाणी ढोल नगाऱ्यांचा आवाज येत आहे. राजा दरबारात येतात आणि सगळे दरबारी उभे राहतात. द किंग, तेनालीरामन अँड कोर्टियर्स, गुड मॉर्निंग युअर मॅजेस्टी. तेनालीरामन आणि दरबारी म्हणतात, सुप्रभात महाराज. द किंग, गुड मॉर्निंग. वेअर आर माय मिनिस्टर टुडे? आय विल डिस्कस द न्यू रोड प्रोजेक्ट विथ देम. राजा विचारतो, सुप्रभात, माझे सर्व मंत्री कुठे आहेत? मला त्यांच्यासोबत एक नवा रोड रस्त्याच्या प्रकल्पविषयी चर्चा करायची आहे. कोर्टियर 2, युअर मॅजेस्टी, अ ग्रेट साधू इन आवर किंगडम दिस डेज. द मिनिस्टर्स आर ॲट दॅट साधूस कॅम्प. दुसरा दरबारी म्हणतो की राजन, आपल्या राज्यामध्ये एक महान साधू आलेला आहे आणि सगळे मंत्री त्या साधूच्या छावणीमध्ये, त्या साधूच्या कॅम्पमध्ये गेलेले आहेत. द किंग सेड, अ साधू? अ ग्रेट साधू? हू इज द साधू? आय डोंट नो एनिथिंग अबाउट हिम. डू यू नो समथिंग रामन? राजा म्हणतो की साधू, महान साधू? कोण आहे तो साधू? मी त्याच्याविषयी काही जाणत नाही. रामन, तुला त्याच्याविषयी काही माहीत आहे का? रामन सॅड, युअर मॅजेस्टी, आय हर्ड अबाउट दिस साधू. ही कम्स फ्रॉम हिमालयाज. ही कॅन प्रोड्यूस कॉईन, होली ॲश अँड फ्रूट्स फ्रॉम द एअर. रामन म्हणाला की राजन, मी या साधूविषयी ऐकले आहे. तो हिमालयामधून आलेला आहे. तो सिक्के, पवित्र राख आणि हवेमधून फळ उत्पन्न करू शकतो. कोर्टियर 1 सेड, अँड देअर इज अ लॉंग क्यू ऑफ पीपल इन फ्रंट ऑफ हिज टेंट एव्हरी डे. दे ऑफर हिम गोल्ड कॉईन, क्लॉथ्स, ॲनिमल्स, ग्रेन्स, व्हेजिटेबल अँड ड्राय फ्रूट्स. दरबारी पहिला म्हणतो, आणि त्या साधूच्या तंबूपुढे रोज लोकांची रांग लागलेली असते. ते त्या साधू महाराजांना सोन्याचे सिक्के, कपडे, प्राणी, धान्य, भाज्या आणि ड्रायफ्रूट म्हणजे सुकामेवासुद्धा देतात. कोर्टियर 2, ही कॅन क्युअर एनी इलनेस बाय पूजा, बट यू नीड टू पे हिम अ बिग सम फॉर दॅट. दुसरा दरबारी म्हणतो की तो कोणतीही बिमारी पूजेद्वारा दूर करू शकतो, परंतु तो त्याच्यासाठी त्याला पैसे द्यावे लागतात. द किंग सेड, इंटरेस्टिंग. आय वॉन्ट टू नो मोर अबाउट धिस साधू, बट यू कॅन गो नाव. आय विल डिस्कस अबाउट धिस साधू विथ रामन ओनली. राजा म्हणतो, रसप्रद आहे. मला या साधूविषयी जास्त जाणायचे आहे, परंतु तुम्ही आता जा. मी या साधूविषयी फक्त रामन बरोबरच चर्चा करणार. द किंग सेड, रामन, व्हॉट डू यू थिंक? इज ही अ रिअल साधू? गुड साधू नेवर चार्ज मनी फॉर देअर सर्व्हिस. वी नीड टू कीप वॉच ऑन दिस साधू. राजा म्हणतो, रामन, तुला काय वाटतं? तो खरा साधू आहे? खरा साधू लोकांच्या सेवेसाठी कधीही पैसे घेत नाही. आपल्याला त्याच्यावर नजर ठेवावी लागेल. रामन सॅड, यस युअर मॅजेस्टी, आय टू फील समथिंग इज रॉंग. रामन म्हणाला, हो राजन, मला पण काहीतरी चुकीचं वाटत आहे. द किंग सेड, रामन, गो टू
गो टू हिज कॅम्प अँड फाइंड आउट मोर अबाउट धिस साधू. राजा म्हणाले, रामन त्या साधूच्या कॅम्पमध्ये जा आणि त्याच्याविषयी जास्त माहिती गोळा कर. रामन सॅड, सर्टेनली सर. रामन म्हणाला, निश्चित महाराज. सीन टू द विलेज. अ साधू विथ अ लॉंग बियर्ड अँड सॅफ्रॉन कुर्ता इज सिटिंग ऑन अ प्लॅटफॉर्म अंडर अ ट्री. हिज आईज आर क्लोज्ड. सम पीपल आर वेटिंग फॉर हिम टू ओपन हिज आईज अँड तेनाली रामन एंटर अँड स्टँड अमॉंग द पीपल. दृश्य 2. गावाचे दृश्य आहे. लांब दाढे असलेला आणि केसरी कुर्ता घातलेला एक साधू झाडाखाली ओट्यावर बसलेला आहे. त्याचे डोळे बंद आहेत आणि काही लोक त्यांचे डोळे उघडण्याची वाट पाहत आहेत की डोळे उघडून ते आपल्याला आशीर्वाद देतील. तेनाली रामन येतो आणि लोकांमध्ये उभा राहतो. Villager 1. Silence. Look there, the great saint is opening his divine eyes. Everyone bows to the sadhu. गावकरी पहिला म्हणाला शांतपणे, बघा ते महान संत त्यांचे डिवाइन म्हणजे दैवी डोळे उघडत आहेत. तर सर्व त्या साधू महाराजांना नमस्कार करतात. Villager 2 said, placing a big bag in front of the sadhu, Your Holiness, please accept the sack of rice. Advise me, my lord, how I can become rich. दुसरा गावकरी साधू समोर एक मोठे पोते ठेवून म्हणतो की महाराज, कृपा करून हे तांदूळाचं पोतं स्वीकार करा आणि मला असं काहीतरी सूचन करा की जेणेकरून मी श्रीमंत बनेल. द साधू मेक्स अ साइन टू हिज असिस्टंट. द असिस्टंट टेक्स अवे द सॅक. साधूने त्याच्या कर्मचाऱ्याला इशारा केला आणि तो असिस्टंट म्हणजे कर्मचारी, त्याच्या नोकर, ते पोते घेऊन गेला. साधू सेड टू द विलेजर, माय डिअर चाइल्ड, आय एम प्लीज्ड विथ युअर गिफ्ट. नाव डोंट वरी, आय विल डेफिनेटली मेक यू रिच. वी नीड टू परफॉर्म अ पूजा ॲट युअर होम. साधू म्हणाला गावकऱ्याला की बाळा, मी तुझ्या उपहारापासून प्रसन्न झालो आहे. तू चिंता करू नको, मी तुला निश्चितच श्रीमंत बनवेल. आपल्याला तुझ्या घरी यासाठी एक पूजा करावी लागेल. विलेजर 2 सेड, थँक यू युअर होलीनेस, आय एम सो लकी. प्लीज टेल मी व्हॉट आय नीड टू डू. दुसरा गावकरी म्हणाला, आभार महाराज, मी खूपच नशीबवान आहे. कृपा करून मला सांगा, मला काय करावे लागेल. साधू सेड, डिअर चाइल्ड, नाव आय नीड ओनली 2 गोल्ड कॉईन्स फॉर द पूजा. साधू महाराज म्हणाले, बाळा, आता मला पूजेसाठी फक्त 2 सोन्याचे सिक्के हवे आहेत. विलेजर 2 सेड, इट्स ऑल राईट, आय विल गिव्ह यू 2 गोल्ड कॉईन्स. दुसरा गावकरी म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला 2 सोन्याचे सिक्के देणार. साधू सेड, बच्चा तेरा भला होगा, लक्षाधिपती भव. साधू महाराज म्हणाले, बच्चा तेरा भला हो, लक्षाधिपती भव, असा त्यांनी आशीर्वाद दिला. द विलेजर टेक्स आउट 2 गोल्ड कॉईन अँड गिव्ह टू द साधू. गावकऱ्याने 2 सोन्याचे सिक्के काढले आणि साधूला दिले. रामन इज वॉचिंग धिस केअरफुली. द साधू पुट द कॉईन इन टू हिज पॉकेट अँड ब्लेस द विलेजर. रामन pushes the crowd aside and rush to the sadhu. He falls at his feet. तर गावकऱ्याने 2 सोन्याचे सिक्के काढून साधू महाराजांना दिले. रामन हे सर्व काळजीपूर्वक पाहत होता. साधू महाराजांनी ते 2 सोन्याचे सिक्के खिशात ठेवले आणि त्या गावकऱ्याला आशीर्वाद दिला. रामन गर्दीमध्ये धक्का मारत पुढे साधूजवळ आला आणि त्यांच्या चरणांजवळ पडला. रामन सेड, युअर होलीनेस, यू आर द ग्रेटेस्ट सेंट इन द वर्ल्ड, प्लीज ब्लेस मी. रामन म्हणाला की महाराज, तुम्ही या जगातले सर्वात महान संत आहेत. कृपा करून मला आशीर्वाद द्या. साधू सेड, गेट अप माय चाइल्ड, टेल मी युअर प्रॉब्लेम. साधू म्हणाले,
उठ बाळा, मला तुझी समस्या सांग. Raman said, My lord, I have everything in my life. I have a big house, a lot of money, and a happy family. But do something so that I can go to heaven after that. रामन म्हणाला की महाराज, माझ्या जीवनामध्ये सर्व काही आहे, मोठे घर, खूप सर्व पैसा, सुखी कुटुंब, परंतु असं काही करा जेणेकरून मी माझ्या मृत्यूनंतर स्वर्गामध्ये जाईल. साधू सेड, इट्स व्हेरी इझी फॉर मी, कम नियरर. साधू म्हणाले, हे तर खूप सोपे आहे, जवळ ये. रामन गोज व्हेरी नियर टू द साधू. सडनली ही प्लक्स अ हेअर फ्रॉम द साधूस बियर्ड. रामन साधूच्या जवळ गेला आणि अचानक त्याने साधूच्या दाढीचा एक केस तोडून घेतला. साधू सेड, आउच. तर साधूने किंचाळी मारली, ही होल्ड द हेअर अप प्राऊडली अँड ॲड्रेस द क्राऊड. त्याने साधू महाराजांच्या केस गर्वाने वर धरला आणि लोकांशी बोलू लागला. रामन सेड, आय एम द लकीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. आय हॅव द मॅजिकल हिअर. धिस हेअर will take us directly to heaven. He is very very holy man. Every hair of his beard is a free ticket to heaven. रामन म्हणाला, मी या जगातील सर्वात नशीबवान मनुष्य आहे. माझ्याकडे हा जादुई केस आहे. हा केस मला डायरेक्ट स्वर्गामध्ये घेऊन जाईल. हे खूपच पवित्र महात्मा आहेत. यांच्या दाढीचा एक एक केस स्वर्गाचं फ्री तिकीट आहे. विलेजर टू सेड, I also want to go to heaven rather than become rich in the world. Your holiness, allow me to pluck a hair. दुसरा गावकरी म्हणाला की मला सुद्धा श्रीमंत बनण्यापेक्षा स्वर्गामध्ये जायचे आहे, की महाराज मला सुद्धा एक केस तोडू द्या. द साधू प्रोटेस्ट अ लॉट बट द विलेजर प्लक अ हेअर. ही अगेन मेक्स क्राय ऑफ पेन. साधूने खूप दूर विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु गावकऱ्याने केस तोडून घेतला. पर पुन्हा साधू क्राय ऑफ पेन म्हणजे दुःखाने ओरडू लागला. विलेजर 3, 1 फॉर मी टू. तिसरा गावकरी म्हणाला की मला पण एक. पीपल क्राऊड अराउंड साधू अँड स्क्रीम लाऊडली. लोक साधूच्या आसपास एकत्र झाले आणि जोराने ओरडू लागले. रामन सेड, माय लॉर्ड, प्लीज डू नॉट से नो टू युअर फॉलोवर्स. गिव देम की टू हेवन. रामन म्हणाला की महाराज, या तुमच्या अनुयायींना नाही म्हणू नका. त्यांना सुद्धा स्वर्गात जाण्याचा मार्ग म्हणजे स्वर्गाची चावी द्या. द साधू ट्राईज टू एस्केप. ही फॉल डाऊन. पीपल रन आफ्टर हिम. द साधू रन्स फॉर हिज लाईफ. पीपल चेस हिम. साधू तिथून पळण्याचा प्रयत्न केला. ते खाली पडले. लोक त्यांच्या मागे पडू लागले. साधू त्याचे जीव वाचवून पळाले, परंतु लोकांनी त्यांना पकडून घेतले. रामन सेड, सो दॅट इज द ट्रूथ अबाउट दिस साधू. ही ओनली वॉन्टेड युअर मनी अँड गिफ्ट. वी कॅन बी रिच बाय वर्किंग हार्ड. वी नीड नॉट गिव्ह आवर अर्निंग टू साधूज लाईक धिस. रामन म्हणाला की हे या साधूविषयी सत्य आहे. त्याला फक्त तुमच्याकडून पैसे आणि उपहार हवे होते. आपण सर्व कठीण परिश्रम करून श्रीमंत बनू शकतो. आपल्याला आपली मेहनतची कमाई यासारख्या साधूंना द्यायची आवश्यकता नाही. विलेजर 2 सेड, ओ माय 2 गोल्ड कॉईन्स. दुसरा गावकरी म्हणाला, अरे माझे 2 सोन्याचे सिक्के. रामन सेड, डोंट वरी, द किंग्स मॅन विल अरेस्ट हिम. एव्हरीवन विल गेट हिज मनी बॅक. रामन म्हणाला, चिंता करू नका, राजाचे माणसं त्याला गिरफ्तार करतील आणि प्रत्येकाचे पैसे त्याला परत मिळतील. रामन गोज बॅक टू द कोर्ट. आणि शेवटी रामन राजाच्या दरबारामध्ये परत जातो. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपली ॲक्टिव्हिटी 2 अ की टू हेवन, स्वर्गाची चाबी संपलेली आहे. सर्वांनी या पाठाचे वाचन करावे आणि अर्थ